नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे बनवलेलं आहे उडीद वडे किंवा उडीद डाळीचे पकोडेसुद्धा म्हणू शकता तुम्ही। तर खूप छान आणि टेस्टी बनलेले आहेत। जर आपल्याला उडीद वड्याचा परफेक्ट आकार येत नसेल तर सुद्धा आपण अशा प्रकारे सुद्धा बनवू शकतो। अगदी झटपट अशी बनवून तयार होतात। तर इथे मी 2 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। ती डाळ आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून एक पाऊण तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे। तर इथे पाऊण तास झालेला आहे, आपली उडदाची डाळ भिजलेली आहे। ती डाळ आता आपल्याला मिक्सरमधून वाटून काढायचं आहे। तर इथे मी उडदाची डाळ मिक्सरमधून वाटून घेते। तर मिक्सरमधून वाटून घेताना आपल्याला उडदाची डाळ बारीक पेस्ट नाही करायचं आहे, दरदरीत अशी वाटून घ्यायचं आहे। तर मी बाकीची उडदाची डाळसुद्धा वाटून घेते। तर इथे मी बाकीची उडदाची डाळ वाटून घेतलेली आहे दरदरीत अशी। त्यामध्ये मी इथे 2 चमचा बेसन पीठ ॲड करते। बेसन पीठ ह्याच्यामुळे ॲड करते की आपण उडदाची डाळ दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे, त्याला छान असं एक बाइंडिंग येतो म्हणून। आणि 1 चमचा मी बारीक रवा ॲड केलेला आहे। रव्याच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलं तरी चालेल। आणि इथे मी 5-6 काळी मिरी कुटून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ, हिरवी मिरची आणि अद्रकचं पेस्ट आणि कट केलेली कोथिंबीर आणि थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी 1-2 ते 3 चमचे। आणि व्यवस्थित आपल्याला सारं मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 1-2 ते 3 मिनटासाठी आपल्याला छान असं पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे, पीठ छान असं हलकं होईपर्यंत। तर आपलं पीठ हलकं झालं आहे, आपण कसं ओळखणार? तर काय करायचं, आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये पिठाचा थोडासा गोळा सोडून बघायचा। तो गोळा जर खाली वाटीच्या तळाला चिटकत असेल तर समजायचं की आपल्याला अजून फेटायची गरज आहे। जर वरती पीठ तरंगत असेल तर समजायचं की आपलं पीठ तळण्यासाठी तयार आहे। तर अशा प्रकारे इथं बघू शकता पीठ वरती तरंगत होतं, आपले वडे तळण्यासाठी तयार आहेत। तर एक एक करून आपण पकोडे कसे सोडतो तशा प्रकारे आपण हे वडे तेलामध्ये सोडू शकतो। आणि अगदी असे ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। खायला खूप छान असे टेस्टी झालेले आहेत। तर हे वडे आपण खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही पण नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।